इथं आम्ही चाललो होतो एकविरेला। तर एकविरेचा जो जायचा प्लॅन होता तो मध्येच ठरला, कारण का कसं असतं, आपण जर जेव्हा ठरवून जे करतो ना ते कधीच होत नसतं। म्हणून मग आम्ही तिथे गेल्यावरती म्हणजे गणपतीचं दर्शन वगैरे झालं छान, म्हटलं आता घरी जाऊन तरी काय करायचं लगेच, तर मग म्हटलं जाऊ दे, आजचा दिवस जो आहे तो आपण बाहेर फिरण्यातच घालतो। इथं पाहू शकता, इथं हे इथून एंट्री होते, म्हणजे याला जायची, देवीला वरती जायची। तर इथं हे लोणावळ्यामध्ये पडते ही देवी, एकविरा देवी। तर सगळ्यांना माहीतच आहे, सांगायची काही गरज नाही। पण हे पाहू शकता, इथं हे गावाचं यश जे आहे ती चालू होते। तर त्याच्यानंतर आम्ही गाडी खालीच लावली, कारण का वरचा जो रस्ता आहे ना तो खूप म्हणजे खूप म्हणजे भयानक रस्ता आहे तो जाण्यासाठी। तर तिथले रिक्षावाले जे आहेत ना ते त्यांनाच फक्त म्हणजे प्रॅक्टिस काय बोलतात ना झालेली आहे त्यांना, ते बरोबर गाडी चढवतात। पण आपली जी म्हणजे गाडी आहे ना, तर आपल्याला जर नाही जजमेंट जमलं ना तर ती गाडी रिटर्न सुद्धा पाठी फिरते। म्हणून मग मी म्हटलं की आपली गाडी खालीच लावूया आणि आपण वरती रिक्षाने जाऊया। तर रिक्षावाले 150 रुपये घेतात। बाईकवाले वगैरे सुद्धा जातात वरती, जायला वरती आहे मंदिरापर्यंत गाड्या जातात, मंदिराच्या खाली गाड्या जातात। पण खूप म्हणजे खूप रस्ता जो आहे ना तो खूप भयानक आहे। काही काहींच्या गाड्यांना अशा मध्ये बंद पडून सुद्धा पाठीमागं, कारण का हा रस्ता जो आहे ना तो खूप चढाचा आहे, चढण असा रस्ता आहे हा। आम्ही जाताना रिक्षाने गेलो आणि येताना मात्र आम्ही चालत आलो, कारण का चालत यायला काहीच वाटलं नाही। आणि इथं आता रस्त्याचं काम चालू आहे अजून, म्हणून तो डोंगरामध्ये रस्ता आहे, त्याच्यामुळं तो खूप भयानक आहे। रिक्षावाले जे आहेत ना त्यांना माहिती आहे कशी गाड्या घेऊन जायचे किंवा कसं पॅसेंजर घेऊन म्हणजे वरती घेऊन जायचे, मग त्यांना माहीत असं। तर म्हणजे लईत लई अर्धा पाऊण तास वरती जायला लागतो चालत जर गेलं तर, आणि रिक्षाने एक 10 ते 15 मिनिटं, 10 मिनिटं लई झाले रिक्षाने। 150 रुपये घेतात रिक्षाला। पाहू शकता सगळ्या गाड्या वगैरे वर जात होत्या, पण मी म्हटलं नको, कारण का एकदा मला असं झालेलं आहे की गाड्या आमच्या समोर अशा एका पाठी आलेल्या आहेत, त्याच्यामुळं नको, पैसे गेले तरी चालेल पण उगाच रिक्स नको। इथं फायनली पोचलो आम्ही मंदिरात। चढताना खूप म्हणजे खूप चढायला सुद्धा खूप म्हणजे पाय दुखले आमचे म्हणजे। आणि इथं जे चढताना आहे ना तर ते दगडावरून ना पाय घसरतात चप्पल असल्यावरती पायात। तर एक जी लेडीज होती तिने काहीतरी नवस बोलला होता, त्या नवस बोलले ती बाई गुडघ्यांवरती चालत चाललेली होती वरती। तिचं पाहून असं एकदम मन असं हे झालं ना की तिचे असे गुडघे असे फुटले होते असे चालून म्हणजे फक्त गुडघ्यांवरती तिला चालायचं होतं। तिने काही नवस बोलला होता ते। तर म्हणजे आपल्याला चप्पल घालून चालायला सुद्धा पाय दुखतात, तर तिला विचार करा त्या बाईनी म्हणजे जे काही नवस बोललं असेल तर कम से कम तिने गुडघ्यांना काहीतरी बांधायला पाहिजे होतं। पण खूप म्हणजे बोलतात ना देवावरची श्रद्धा असते। तर आम्ही फायनली इथं देवीची ओटी वगैरे घेतली आणि मंदिरात निघालो। तर इथं सुद्धा गर्दी नव्हती, आम्हाला थोडीशीच होती, कारण का आम्ही दुपारी गेलो त्याच्यामुळे थोडीशी होती गर्दी, पण अगदी नव्हती ना। तर एकदा आम्ही गेलो होतो ना तर आम्हाला इतके जवळजवळ 2 ते 3 तास आम्हाला लाईनीमध्ये लागले होते। पण आता खूप छान असं आमचं दर्शन झालं। कसं बोलतात ना, मनात नसताना गेलो ना तर आपलं म्हणजे कोणतंही चांगलंच होतं। तर फायनली आम्ही मंदिरात पाहू शकता खूप म्हणजे खूप भारी वाटलं, आणि दर्शन आम्हाला सगळीकडंच छान झालं आमचं, आणि आमचा दिवस सुद्धा खूप छान गेला। कारण का आम्ही इकडं तिकडं लाखोंचा खर्च करण्यापेक्षा आम्ही फक्त मंदिरात जातो। मंदिरात आपल्या जन्मदिवशी फक्त आपण देवाचे आभार मानायला जायचं, बस एवढंच मी करते। जे आहे जेवण दिलेलं आहे ते असं सुखात समृद्धीचं आणि आनंदात जाऊ दे। सगळ्यांना सुखी ठेव, आनंदी ठेव, बाकी काही नको। जो तो आपल्या परीने कमवत असतो, कष्ट हे सर्वांनाच करावं लागतं। तर हा आहे बाहेरचा परिसर, म्हणजे एकविरा आईचा मंदिराच्या बाहेरचा आहे। तर लेणी बोलतात त्याला, लेणगा हे बोलतात बाहेरचं। तर वरती गेलो तर वरती जाण्यासाठी सुद्धा तिकीट आहे। तर ते वरती काही नाहीये, फक्त जे जुनं काही जे आहे ते असे अंधाऱ्या खोल्या आहेत, त्याच्यामध्ये लोक जाऊन फक्त आवाज देतात बस। पण ते पाहण्यासाठी सुद्धा तिकीट आहे। तर मला माहित होतं, मी यांना बोलले की नका वरती जाऊया, तर बोलले जायचं, आणि अंधारामध्ये वरती जावं लागतं। एक 10 मिनिटं उभं राहिलो, आलो खाली। याच्यानंतर खाली इथं लोक फोटो वगैरे काढत होते। इथं पण पाहू शकता पूर्ण दगड आहे। तर दगडामध्येच हे देवीचं सगळं म्हणजे हे आहे। तर इथं फोटोशूट चालू
तिथं काही थोडेसे फोटो काढले आणि फोटो काढल्यानंतरला एक 5 मिनटं बसलो आणि बाहेर आलो. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि कोणालाही जायचं असेल तर नक्की एक वेळा आईला भेट द्या, खूप छान वाटतं. चला तर बाय बाय.